हाय हॅलो नमस्कार। तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत पोटली बॅग। तर पोटली बॅग बनवण्यासाठी मी इथं घरातील साडीचं जे कापड होतं ना त्याचाच वापर केलेला आहे आणि अस्तर पण माझ्याकडे म्हणजे मॅचिंग नव्हतं म्हणून मी ब्लॅक कलरचं वापरले। तर याची साधारण रुंदी घेतलेली आहे मी 9 इंच आणि लांबी घेतलेली आहे 20 इंच। तर 20 इंच लांबी मी इथे दाखवायला विसरले, त्यासाठी सॉरी। आणि हे अस्तर आणि हे असं वापरणार आहे। त्याच्यानंतर ही जी किनार आहे या किनारीचा मी बेल्ट तयार करणार आहे आणि 2 किनारी जोडून मी अशा पद्धतीने गोल तयार करून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता 6.5 इंचाचा। तर आता हे जे आहे हे जोडून घ्यायचं याला शिलाई मारून। त्याच्यानंतर ना शिलाई देऊन घेतल्यानंतर ना हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आणि त्यानंतर ना ही जे कापड घेतलं होतं या कापडाला आपण दोन्ही बाजूने म्हणजे अस्तर आणि ते दोन्ही कापड आहे ना याला शिलाई देऊन घ्यायची वरच्या साईडला। तर मी जसं दाखवते त्या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची तुम्ही। उलट सुलट व्यवस्थित बघा, जर कापडामध्ये केना डिझाईन वगैरे असेल तर अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची। त्यानंतर ना ही आता आपण सुलट करून घेऊयात। सुलट करून घेतल्यानंतर ना वरच्या साईडला पुन्हा एकदा शिलाई देऊन घेऊन तिथं आपण लेस जॉईंट करायचे। तर पोटली बॅग तुम्ही घरातल्या कोणत्याही किनारपदरचं कापड जर साडीतलं तुमच्याकडे शिल्लक असेल ना तर त्याचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने पोटली बॅग बनवू शकता। आता ट्रेंडिंगमध्ये आहे पोटली बॅगचं। हे अशा पद्धतीने लेस मी वरती जोडून घेणार आहे, बघा तुम्ही बघू शकता। तर हे अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायचे। त्यानंतर इथं मी खाली साधारण 1 ते 1.5 इंचावरती तुम्ही शिलाई देऊन घेऊ शकता। तर मी इथं 1.5 इंचावरती मार्किंग करून घेऊन इथं शिलाई देऊन घेणार आहे। जे आपण याच्यामध्ये नॉड हे करणार आहे ॲड करणार आहे ना, तर त्या नॉड घालण्यासाठी आहे ना तिथं शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे एक नेफापट्टी तयार होती तिथं। तर तिथं बघा आता मी जशी दाखवते तशी तुम्ही शिलाई देऊन घ्यायची मार्किंग करून। तर आता कसं लग्न वगैरे ह्याच्यामध्ये ना किनारपदर साडी आपण वापरतो, तर त्यावर पोटली बॅग एक हे झालेलं आहे, तर ट्रेंड झालेला आहे। तर तुम्ही गोल्डन कलरचं जरी कापड म्हणजे भेटतं पैठणीमधलं तशा पद्धतीचं कापड आणून जरी तुम्ही अशी पोटली बॅग तयार केली ना तरी कोणत्याही साडीवरती ती मॅचिंग होते। तर बघा अशा पद्धतीनं शिलाई देऊन घ्यायची। त्यानंतर ना आता खालच्या साईडला मी पुन्हा 1 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि वरती जो मी तुम्हाला किनार दाखवली ना त्याचा एक बेल्ट तयार करून घेणार आहे, तो तिथं जोडून घेणार आहे। त्याने पण खूप छान लुक येतो। इथं तुम्ही लेस पण वापरू शकता तुमच्याकडे जर लेस असेल तर। मी इथं किनार आहे त्याचाच वापर करणार आहे। तर हे अशा पद्धतीनं शिलाई देऊन घेऊन असा बेल्ट तयार करून घेणार आहे आणि तो तिथं मी जोडून घेणार आहे। तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची वेगळी लेस असेल ना तर तिथं तुम्ही ते लेस पण अटॅच करू शकता। तर हे असा बेल्ट मार्किंग करून घ्यायचं आणि व्यवस्थित जोडून घ्यायचा। आता तुम्ही बघू शकता मी इथं शिलाई देऊन घेतलेली आहे। आता हा जो गोल आहे या गोलला आपण ही जी खालची बाजू आहे आता बेल्ट लावलेली ती जोडून घ्यायची। मी जसं दाखवते तसंच तुम्ही जोडून घ्या। वेगवेगळ्या पद्धतीने पोटली बॅग तयार करतात, ह्या अशा पद्धतीने तुम्ही नक्की तयार करून बघा। अगदी म्हणजे थोडक्याच वेळामध्ये 5 मिनिटामध्ये म्हटलं ना तरी तयार होऊन जाते। आणि सेल करायची जरी तुम्हाला असेल ना तरी तुम्ही अशा पद्धतीने करू शकता, कारण ह्याला कापड खूप कमी लागतं आणि वेळ पण खूप कमी लागतो। अशा पद्धतीने नक्की एकदा तुम्ही शिवून बघा। तर हे अशा पद्धतीने तुम्ही जोडून घ्यायचं आहे। याच्यामध्ये तुम्ही पॉकेट पण बनवू शकता। आतल्या साईडला हे जे मोठं कापड आहे ना त्याला तुम्ही पॉकेट पण बनवू शकता। मी इथं नाही बनवलेलं आहे। तर हे अशा पद्धतीनं आणि आता जी ओपन साईड आहे इथं शिलाई देऊन घ्यायची। तर इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगते। आपल्याला तिथे नॉड आतमध्ये म्हणजे हे करायचे, आतमध्ये घालायचे। तर इथं आहे ना इथं अर्ध्या इंचावरती अशा खुणा करून घ्यायच्या आणि तिथं शिलाई नाही द्यायची, म्हणजे नॉड आपण आतमध्ये घालणार आहे ना त्यासाठी तिथं ते मार्जिन ठेवायचे। तर हे अशा पद्धतीनं उचलून घ्यायचं आणि नंतर पुढे शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीनं। आता हे आपण सुलट करून घेऊयात। सुलट करून घेतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता इथं आहे ना जे आपण शिलाई नाही दिलेली आहे ना बाजू तिथून अशी नॉड आपण घालून घ्यायची याच्यामध्ये। मी सेफ्टी पिनच्या मदतीनं घालून घेते, बघा तुम्ही। तर अशा पद्धतीनं ओवून घ्यायचे नॉड। तर इथे तुम्ही नॉडला हे करण्यासाठी आहे ना लटकन, तुमच्याकडे जर तयार लटकन असतील तर ते सुद्धा वापरू शकता। मी इथं लटकन किनारीचे बनवलेले आहेत, ते मी लटकन याला लावणार आहे। आता इथे अजून एक सांगते की इथून नॉड आतल्या बाजूला होते तरी आपल्याला ते बाहेर काढायचे। तर अशा पद्धतीने तुम्ही नॉड आहेत ना ते बाहेर काढून घ्यायचेत अशा पद्धतीनं।
तिची जागा मोकळी आहे तिथून. आणि त्याच्यानंतर नॉड अटॅच करायचे आहेत, नाहीतर ते आतल्या बाजूला नॉड हे होतील. तर अशा पद्धतीने बाहेर काढायचे. आणि त्याच्यानंतर जे आपण काय लटकन बनवले असतील ना, तुमच्याकडे तयार असतील तयार लावू शकता. मी तर बनवलेले आहेत अशा पद्धतीचे गोल किनारीचे, त्याचे मी लटकन तयार करून घेणार आहे. तर मी अशा पद्धतीने लटकन तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही आता बघू शकता अशा पद्धतीने जोडून घेणार आहे. तर आता आपली पोटली बॅग म्हणजे तयारच झालेली आहे ऑलमोस्ट. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही बॅग तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.